नमस्कार मित्रांनो, मी अनिल तातोड स्वागत तुमचं आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, काल बांगलादेशची कांदा निर्यात ही मित्रांनो पुन्हा सुरू झाली। तर काल बांगलादेशला नेमका किती गाड्या कांदा हा विकल्या गेला, त्यासोबतच काय भावाने बांगलादेशला काल कांदा हा निर्यात झाला, त्यासोबतच काल आणि आज मित्रांनो आपल्या भारतातील बाजार समित्यांमध्येही मोठ्या प्रमाणात नाही म्हणता येईल मित्रांनो, पण चांगल्या प्रकारे तेजी ही आपल्याला आलेली पाहता येईल। त्यासोबतच ही आता तेजी मित्रांनो नेमकी किती दिवस टिकेल, शेतकऱ्यांनी आपला कांदा हा कोणत्या वेळेत विकायला पाहिजे, या सर्व प्रश्नांची माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ शेअर करा। मित्रांनो, कालचा जर बांगलादेशचा निर्यात रिपोर्ट बघितला तर काल बांगलादेशला सुमारे 97 गाड्या कांदा हा निर्यात झाला। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात काल बांगलादेशला कांदा हा निर्यात झालेला आहे आणि या निर्यातीच्या भावातही मित्रांनो कमालीची वाढ झालेली आपल्याला काल पाहायला मिळाली। काल मित्रांनो बांगलादेशला सुमारे 60 रुपये ते 66 रुपये दरम्यान कांदा हा निर्यात झाला। म्हणजे मित्रांनो मागील काही दिवसांच्या तुलनेत तब्बल 3 ते 4 रुपयांची वाढ बांगलादेशच्या कांदा निर्यातीच्या भावात आपल्याला पाहायला मिळाली। आणि मित्रांनो त्याचे कारण असे की 2 दिवस बांगलादेशची जे कांदा निर्यात होती मित्रांनो ती, आणि बांगलादेशचा जो कांदा साठा आहे हा मित्रांनो खूप अल्प प्रमाणात आहे। त्यामुळे बांगलादेशची कांद्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि येणाऱ्या काही दिवसातही आणखी कांदा निर्यातीचा भाव जो आहे हा बांगलादेशचा वाढण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच मित्रांनो भारतातही कांद्यात तेजी येताना आपल्याला दिसत आहे। मित्रांनो, काल आणि आज सुमारे 2 रुपयांनी कांदा बाजारभाव आपल्याला भारतात वाढल्याचे दिसत आहे। कारण मित्रांनो आता संपूर्ण जे श्रावण महिन्यात उत्तर भारतात हॉटेल्स वगैरे बंद होते, कावड यात्रा मित्रांनो मोठ्या प्रमाणात चालू होती, आता मित्रांनो ते सर्व संपलाय आणि आता कांद्याची जी मागणी आहे ही आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। आणि त्यासोबतच कांदा बाजारभाव वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे आता मित्रांनो हळूहळू जो शेतकऱ्यांजवळील कांदा आहे, जो मित्रांनो स्टॉकचा कांदा आहे हा आता संपत चाललेला आहे आणि बाकी राज्यांकडे जो माल आहे मित्रांनो, राजस्थान असेल किंवा मित्रांनो मध्य प्रदेश असेल, या राज्यातला कांदा मित्रांनो थोडा काय डॅमेज स्वरूपाचा आहे। त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्रातल्या कांद्याला सध्या अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे। मित्रांनो, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राचा कांदा हा सुमारे 200 ते 300 रुपयांनी संपूर्ण भारतात हा कांदा महाग जात आहे। म्हणून मित्रांनो जोपर्यंत नवीन कांदा निघत नाही, अजून मित्रांनो नवीन कांदा निघण्यास जवळपास 15 ते 3 आठवडे एवढा मित्रांनो वेळ हा लागू शकतो। म्हणजे ऑगस्ट महिन्यात नवीन कांदा निघेल असं मित्रांनो सध्या वाटत नाही। एकावेळी मित्रांनो जो नवीन कांदा आहे हा निघण्यास सुरुवात झालेली आहे, पण ज्या प्रमाणात नवीन कांदा निघायला पाहिजे त्या प्रमाणात अजूनही नवीन कांदा निघत नाही आहे। सध्या आंध्राचा आणि कर्नाटकचा थोड्या प्रमाणात नवीन कांदा हा चेन्नई, हैदराबाद या बाजार समित्यांमध्ये विकायला येत आहे, परंतु याची मित्रांनो संख्या ही खूप कमी आहे। 1-2 गाडी या स्वरूपात हा नवीन कांदा विकायला येत आहे। म्हणून आता हा नवीन कांदा जोपर्यंत मोठ्या क्वांटिटीमध्ये बाजार समित्यांमध्ये दाखल होणार नाही तोपर्यंत आपल्याला कांद्याच्या बाजारभावामध्ये तेजी ही पाहायला मिळणार आहे। आणि मित्रांनो हे जवळपास 15 दिवस किंवा मित्रांनो 21 ते 22 दिवस ही अशी मित्रांनो ह्या घडामोडी चालू शकतात। म्हणून तुम्ही संपूर्ण ऑगस्ट महिन्यात तुमचा कांदा हा मित्रांनो तुम्ही विकू शकता। मात्र कांदा विकताना एवढंच लक्ष ठेवा की कांदा हा मित्रांनो आपल्याला सर्वच्या सर्व एकाच वेळी मित्रांनो हा विकायचा नाही आहे। तर हा थोड्या प्रमाणात आपल्याला आपल्या विक्रीचं चांगल्या प्रकारे नियोजन करून या कांद्याची विक्री आपल्याला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो त्या कारणाने कांदा बाजारभाव हे पडणार नाही आणि कांदा बाजारभाव वाढण्याला यातून मित्रांनो स्कोप हा राहील। त्यासोबतच मित्रांनो जे सप्टेंबर महिन्याचं जे कांद्याचं गणित आहे हे संपूर्ण नवीन कांदा हा किती प्रमाणात निघतो, कोणत्या क्वालिटीमध्ये नवीन कांदा हा निघतो याच्यावर मित्रांनो अवलंबून
राहणार आहे याचीही मित्रांनो आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू आणि याच्यावर पण मित्रांनो एक सविस्तर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।